मित्रांनो, प्रवीचा प्रेमपूर्वक नमस्कार. मराठीतून मी तुमच्याशी काही गोष्टी बोलत आहे. काही बाबींबाबत आपण चिंतन करत आहोत. जे काही या जीवनाच्या वाटेवर मला उमजलं आहे, जाणवलं आहे, त्याची जाणीव जर मी इतरांना करून दिली आणि त्याच्यातून जर 2-5% लोकांना काही फायदा झाला तर तो नक्की व्हावा, याच अपेक्षेने या काही गोष्टी मी तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज मी बोलणार आहे आपल्या अंतर्मनाला विश्वासपूर्वकपणे तुम्हाला जे हवं आहे ते मागायला लावा. मित्रांनो, ही जी काही सृष्टी निर्माण झाली आहे, आज जितक्या म्हणून संशोधनांचा उपयोग आपल्याला रोजच्या जीवनात करून घेता येतोय, याच्या माग हीच शक्ती आहे. अंतर्मनात दडलेली त्या शास्त्रज्ञांची ती शक्ती, तिचा योग्य वापर करून त्यांनी या साऱ्या दुनियेला वरदान दिलेलं आहे. मग ही शक्ती तुमच्याजवळ पण आहे, माझ्याजवळ पण आहे. फक्त त्याचा वापर आपण कधी करत नाही. कारण इतर गोष्टीच एवढ्या भरलेल्या असतात मनात, त्या सगळ्या गोष्टींच्या खाली ही एक सुपर पॉवर असं म्हटलं तरीही चालेल, ही अंतर्मनाची एक मोठी शक्ती दबली गेलेली आहे. तिला आपल्याला बाहेर काढायचंय, त्या शक्तीला आव्हान करायचंय आणि ती विश्वासाची ताकद वापरून तुम्हाला एकच आव्हान करायचंय, जे तुम्हाला हवं ते त्या मनतळापासून या सृष्टीकडे मागायचंय. मग ते काहीही असो. तुम्ही जेव्हा तुम्हाला हवी असलेली एखादी गोष्ट इतक्या विश्वासाने, निष्ठेने त्या अंतर्मनाची शक्ती वापरून मागता, त्यानंतर तुमच्या मनात सहज विचार आलाच पाहिजे की ती वस्तू, ती गोष्ट, तुमची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण होऊन ती तुम्हाला मिळाली पण आहे. अशी जेव्हा तुमच्या मनामध्ये एक समजूत निर्माण होते, अगदी तुम्ही जे मागितलं ते माझ्या ताब्यात आता मिळालंय, ह्याला एक प्रचंड आत्मविश्वास सुद्धा आपण म्हणू. आणि मग अशा भावनांची स्पंदनं जेव्हा निर्माण होतात, तेव्हा आपोआप तुम्हाला त्या गोष्टी मागणीप्रमाणे प्राप्त होत जातातच. आणि ह्या शक्तीला म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकांना जेव्हा एखादं काम सांगतो, तेव्हा काय होतं, एखादं काम सांगितलेलं एखादी व्यक्ती विसरून जाते, पुन्हा त्याला ते सांगावं लागतं. पाहतो आपण बऱ्याच ठिकाणी काही लोकांना एकच गोष्ट 5-10 वेळा सांगितल्याशिवाय कळत नाही, त्यांच्याकडून आपल्याला आउटपुट मिळत नाही. बुद्धिमत्ता ही सारख्याच प्रकारची घेऊन कोणी जन्माला येत नसतं.
एखाद्याला नाही समजलं 2-4 वेळा सांगून, त्याला समजून घेण्याची कुवत तुम्हाला दिली आहे ना, ती कुवत तुमच्याकडे आहे हे भासवा, त्याला पुन्हा सांगा आणि करून घ्या. हे आपल्या जीवनात घडतं. पण जेव्हा तुम्ही तुमच्या या अंतस्थ शक्तीला एखादं काम सांगता, म्हणजेच तुम्ही एखादी मागणी करता, त्यानंतर तुम्हाला तीच गोष्ट पुन्हा त्या शक्तीला एखाद्या याचकाप्रमाणे मागत बसण्याची गरज नाही. म्हणजे अगदी तुम्हाला उदाहरण दिलं तर समजेल की ही शक्ती अशी काही कार्यरत होते की तिला पुन्हा तोच आदेश, तीच मागणी तुमच्याकडनं घेण्याची आवश्यकता नसते. समजा आता हा कोरोनाचा काळ सोडून द्या, पूर्वीच्या वेकेशन्स तुम्ही आठवा. वेकेशनच्या आधीच 15-20 दिवस तुम्ही प्लॅनिंग करता, एखाद्या सुंदर ठिकाणी सगळ्या कुटुंबासह जाण्यासाठी बुकिंग करता. ते बुकिंग करता म्हणजे काय करता? ॲक्च्युअली तुम्ही बुकिंग ज्या क्षणाला तुमचं पूर्ण होतं, त्या क्षणीच तुमच्या नावानी तो जो काही रिसॉर्ट, जे काही ठिकाणी तुम्ही जी काही व्यवस्था सांगितली आहे, ती तुमच्या नावानी होऊन जाते. तुम्ही एखादी कार बुक केली आणि ठराविक सणाच्या दिवशी तुम्ही त्या कारची डिलिव्हरी घेणार आहात. तुम्ही ज्या वेळेस ते बुकिंग करता, त्या वेळेपासून ती वस्तू तुमची झालेली असते. अगदी अशाच पद्धतीने तुम्ही जर आपल्या अंतर्मनाच्या शक्तीवर निष्ठा ठेवून, प्रचंड विश्वास ठेवून तुम्हाला जे साध्य करायचंय त्या गोष्टीची जर मागणी केलीत, तर तुम्हाला ती गोष्ट मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही कल्पना पण करणार नाही, इतक्या कमी कालावधीमध्ये ती गोष्ट तुमच्या ताब्यात आलेली असते. त्या गोष्टीचा आनंद तुम्हाला कमीत कमी वेळात मिळण्यास सुरुवात झालेली असते. फक्त विश्वासाने मागणी करणं आणि ही मागणी पूर्ण होणारच, हा पण एक मनामध्ये दृढ विश्वास असणं, इतकंच अशा काही गोष्टी साध्य करण्यासाठी आवश्यक असतं. मित्रांनो, खरंच ही जी अंतर्मनाची ताकद आहे, ही दबली जाऊ नये याच्यासाठी आपल्याला सतत प्रयत्नशील राहता आलंच पाहिजे. शिकलं पाहिजे. मी अशी अपेक्षा करेन की या गोष्टी ऐकल्यानंतर तरी तुम्ही एक नवीन सुरुवात कराल. मनामध्ये छोटा छोटा अगदी कचरा साठायला लागला की तुम्ही तो बाहेर फेकायला सुरुवात करणार आहात, जेणेकरून ही जी प्रचंड आत्मिक शक्ती आहे